पेशवर या घर नव्हतं घरासाठी कष्ट करून मुलांना माझ्या जवळ पैसे दिले ते पैसे आदर्शात टाकले त्या कुमारावर कर्मचाऱ्यावर मी आता बी ठोकला अरेस्ट केले नाही आम्ही आज 3 वर्षाचं भांडतोय आम्हाला घरनी दारनी आम्ही राहायचो गदगद पाणी गळतो लेका सुनानं काढून दिलं कुटके मागून खातो आम्ही लेका सुनानं काढून दिलं कुटके मागून खातो मुलीचं लग्न करणे म्हणतो लोक म्हणतो कुठून पैसे आणा आम्ही पोरगी 12वीची घरात बसली पैसा वाचून शिक्षणाला पैसा नाही कपड्याला पैसा नाही राहायला घर नाही आमचे पैसे सरकारनं देऊन टाकायचे ते आदर्श इकाचं फिशरचं दवाखाना इकाचा दवाखाना पडेल त्याला दिसत नाही का दवाखाना इकाचा त्याने घेऊन घ्यायचा सरकार लोकांना पैसे सोडून राहिला सुसाठ्या माफ करून राहिला लाडक्या बहिणी पैसे देऊ राहिला ना आम्हाला पैसे नाही का आमचे कष्टाचे आज एकानं आम्हाला घराच्या बाहेर काढून गेलं मुलगी 12वीची घरात बसली पेन नाही वही नाही कपडा नाही वर घर नाही बदबद गळत सप्पर दिसत नाही का एकनाथ शिंदे बी लोकांना घरकुल देतो आम्हाला पण घरकुल नाही दिलं त्यानं बी दिसत नाही का एकनाथ शिंदेला बी गरीबाचे पैसे देऊन टाका आज 3 वर्ष झाली लढतो आम्ही घराची उद्यात नाही लोक सून काढून द्याच्या घराच्या बाहेर भीक मागते मी भीक मागून खाते कपडे सुद्धा हे भीक मागून आणले म्या दिसत नाही का सरकारला सरकार कसा चोराला साथ देतो काळ्याला साथ दिली सरकारनं आम्हाला मारून टाकायचं गोळी घालायची आज हालत नाही आम्ही 3 दिवस नाही इथेच मरत आहे आम्हाला हालत नाही आम्ही कसं काय सरकार गरीबाचा माय बाप असतो सरकार सरकार खायला देतो आमच्या कष्टाचे पैसे मागतो आम्ही सरकारला फुकटाची मागत नाही आम्ही आमचं केलं आम्ही रडणारच आहे ज्याचं जळालं त्याला कळणारच आहे याला काय कळतं आम्हाला तारखेवर तारखी जे स्वर जे बदल्या करतो साहेब बदलावं तो म्हणतो परत नाही म्हणतो हे सरकार आहे का आज कसे सरकार माझे पैसे 2.5 लाख 53,000 आहे मला पैसा सुद्धा मिळाला नाही सफराच्या घरात राहायचे मी भीक मागून खाते लेक सुनानं सरकार काढून दिलं माझ्या मुलीचं लग्न आलं मुलीचं लग्न करू तर तुला खाऊ घालू करून भरले आता मी भाकरी बघून खाऊ राहिले आता आम्हाला काही भेटलेच पाहिजे ना भाऊ अशा मागे टाकले अशाची गैरआशा केली काय तुम्ही मागपणी झाला होता काय सांगितलं तुम्हाला ना आता काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्हाला पैसे भेटले पाहिजे आम्हाला आज मुद्दलच द्या आम्हाला मुद्दलच द्या आम्ही पिशवरून आलो कन्नड तालुका काय पिशवर आणि काय मी आता गुडघे दुखले मी भाकरी मागून खाऊ राहिली आता मी बाबाला भाकर दिली बाई चटणी दिली माझी पण भाकरी होत नाही कारली होत नाही गावात मी मागूनच खाऊ राहिली आम्हाला थोडे मुद्दल द्या आम्हाला याच बिल लागेल काही नाही मला मुलं बी कशीच मी लोकांच्या भाड्याच्या घरात मुलांनी तर बाळांनी तर एकलीच मी आवराला गेला म्हणून लोकांचे कष्ट केले तिने नेऊन चोराच्या हातात दिले चोराचंच दिले ना भाऊ मग काय झालं चोराचे साथ भरले ना पण आम्हाला मुद्दल का ना पण द्या भाऊ थोडेफार थोडी तरी दिली ना थोडे द्या मी बसून खाईल कसं बी हाटली जाऊन खाईल पैसे येईल ते कोणाजवळ बी आणून खाईल आता भाकरी बिवगाच आमची का तिथे चांगले म्हणून दूर आल्या आता मी बाबांनी पोळी उपासता आली बिगरची आली बिगरीची आली पायाला चप्पल नाही या 2 शेजाऱ्याच्या परत चप्पल आणल्या काय सांगते आता कोण आवसाबाई भगवान सोनवणे गाव शिवण्यावरून आली मला एकच मुलगी मी ना कष्ट करून शेतीने बाडीने काही कष्ट करून मी ना 3 लाख रुपये टाकले होते 3.5 लाख 1 लाख रुपये मला भेटले तेव्हाच भेटले होते 2.5 लाख रुपये राहिले माझ्या दोन्ही पायाचं ऑपरेशन झालं टोंगळ्याचं हेपा दोन्ही बी गुडघ्याचं ऑपरेशन झालं हे बा पाहून घ्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालं मला वाकल्या जात नाही मला भाकर टाकल्या जात नाही माझ्याकडून काम होत नाही मी ना अशी म्हातारपणची काठी म्हणून फुली हो मला 1 रुपयात आज मी 3.5 वर्ष झाली चक्र काढून राहिले ते 1 रुपया भेटत नाही घा चक्रा घे चक्रा इथं उपाशी राय तापाशी राय आता या बाईनं भाकर दिली माझ्याकडून घरी भाकर होत नाही मग शरीर जर दांडगं दिसतं पण मी वाकू शकत नाही उभ्या राहू शकत नाही मी काहीच नाही करू शकत एकदम मी वळले अपंग 8 केले मग 7 ऑपरेशन वळले एकच पोरगी घरी मला भाकर द्या असं भाकर देते कोणी शेजारची बाई डबा करून देते
मापाशी रुपया राहिला नाही. त्या रोजी कलेक्टर साहेबांना आश्वासन दिलं तर तुमच्या महिन्याच्या आत मी पैसे निर्णय करतो म्हणे. कलेक्टर साहेब बोलले तुम्ही वर गेलती दिल्ली साहेबाबरोबर, अजून 1 रुपया खात्यावर आला नाही दादा. हा कसं मागू मी म्हातारपणची काट? तुम्ही मला सांगा, विचार करून सांगा सरकारनं आपलं आपले आता 2.5 लाख कसे. तर मग म्हणणं सरकारला आमचा हात जोडून विनंती आहे की आमचे पैसे आमच्या पत्रात टाका बापा, आमचा निर्णय करा. तर आम्ही इथून आज हलतच नाही. आता आम्हाला आत्मडेल करतो लगे आम्ही आज इतकं खावलो आम्ही आता 3-3.5 वर्षात. हा काही नाही लगे आता मेलं बी तर चालतं. खूप सरकार फुकून देईन का फेकून देईन बस. आता काय करणार आहे आता म्हातारपण 40,000 लाखात काय नाही होणार नाही. हा तुम्ही सांगा काय का मी काहीच ते करू शकत ना. घरामध्ये असं झाडून मारू शकत नाही. हा दोन्ही टोंगाचं ऑपरेशन झालं, हे गोटा टाकला. हा कोणी कुठं देते 30,000 बाई डबा करून देते सांगा बरं मला का मी कसं करू? हा बस सरकारला काहीच दयामाय नाही का? हा जो सरकारला तो सरकार, जो सरकारला तो सरकार. आता कलेक्टर साहेबांना आश्वासन देऊन आणि कलेक्टर साहेब बदलून गेले शोभत का? मग आम्ही बी आज आलोच ते आज इथून आम्ही बाया ना आमचं असं लगे आत्महत्या करतो आम्ही आज इथून. सरकारला एकच विनंती आमचे पैसे आमच्या पत्रात टाका. नाही टाकलं तर आम्ही लगे आज इथं आत्महत्या केल्याशिवाय जात नाही. आता हरलो आम्ही आता. हा नमस्कार, मी कृष्णा पवार. मी आदर्श ठेवीदार. माझे या पतसंस्थेमध्ये 3 लाख आहेत आणि हे 3 लाखासाठी आम्ही दारोदारीच्या मानकाप्याच्या दारासमोर गेलो, ऑफिसला गेलो, पण त्यांना आम्हाला काही दाद दिली नाही. आणि आम्ही राजकीय काही बोलत नाही, मला राजकारणाविरोधात कोणाचं बोलायचं नाही. पण आम्ही जे शहरातले जे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आम्ही सर्वांचे दारं वाजवले. काही आम्हाला मदत करा, कोणी आम्हाला मदत करा. आमच्या पाठीमागे कोणी जो मानकापे आम्हाला पैसे देत नाही, तो मानकापे आम्हाला धमक्या मारतोय, असं आम्ही सगळे दारोदार फिरलो. पण कोणीच आम्हाला आमची दाद घेतली नाही, कोण आमचं ऐकून घेतलं नाही. आणि मग शेवटी आम्ही खासदार या इम्तियाज जलील खासदार या नात्याने आम्ही त्यांच्याकडे गेलो. ते आमच्याकडे आले, आमचे समाज जाणून घेतले आणि त्यांनी आमच्यासाठी लढा उभा केला. आम्ही 3 वर्षापासून हा लढा